हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. गम एखादी एकरी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयत. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उत्तिष्ठान. कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्ठांचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्ठांचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्रवचन निरूपणासाठी घेतलेला अभंग हा वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. महान साधू साधकांचे साधक परमनामधारक तसेच ज्यांनी परमार्थाचा कधीही केला नाही आळस असे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग अवघ्या 4 चरणाचा असून या 4 चरणाच्या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या सारख्या संसारी जीवांना संत संगतीचं महत्व अगदी सोप्या शब्दात समजावून सांगतात. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्याला सांगतात की मनुष्याला जर का आपल्या जीवनाचं कोणतंही अंतिम ध्येय साध्य करायचं असेल तर त्याला कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत एखाद्या साधूची किंवा एखाद्या संताची थोडी फार का होईना पण संगत प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. का तर तुकोबाराय सांगतात की संतांच्या संगतीतच आपल्याला रामनाम ऐकायला मिळेल. संतांचे उद्दिष्ट म्हणजे संतांच्या मुखातून बाहेर पडलेले सुविचार ऐकण्यासाठी मनुष्याला संतांच्या घरी दास व्हावं लागेल. अगदी कामारी बटिक दिनपणे रंकासारखं सेवेकरी व्हावं लागेल. का तर अशा संतांच्या संगतीतच पंगतीच्या पंगती घडतात आणि त्या पंगतीमध्येच मनुष्याला हवं असणारं सुख समाधान ऐश्वर्य चातुर्य आणि संयम या गोष्टी प्राप्त होतात. असा अगदी साध्या आशयाचा अभंग आजच्या सेवेकरिता. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं. माहीत असलं तरी सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं. आज वार रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 कैलासवासी पोपट ज्ञानोबा जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सगळेजण इथे एकत्रित जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सचिन पोपट जाधव, त्यांची सून प्रियंका सचिन जाधव, मुलगा धनराज सचिन जाधव व नात अनुष्का सचिन जाधव व त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पोपट जाधव असा त्यांचा मोठा परिवार. परंतु असं म्हणतात ना की या पृथ्वी तलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस हे जग सोडून जावंच लागणार आहे. अगदी त्याचप्रमाणे बरोबर आजच्या स्थितीला 3 वर्षांपूर्वी कैलासवासी पोपट ज्ञानोबा जाधव हे आपल्या सगळ्यांना सोडून या पृथ्वी तलावरून निघून गेले. परंतु जरी आज ते आपल्या सोबत शरीर रूपाने नसले तरी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी केलेल्या अनंत उपकारांच्या ऋणातून थोडंफार का होईना पण उतराई होण्यासाठी त्यांना त्यांच्या पुढील मार्गाला सद्गती प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आयोजित आजची ही प्रवचन रूपी सेवा. या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व माळकरी सर्व वारकरी आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे आज माझी इथं प्रवचन रूपी सेवा सुरू आहे ते हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज घुले आणि तर सर्व ज्येष्ठांना नम्र अभिवादन करून माझ्या सेवेला सुरुवात करते. आता सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की मनुष्याच्या जीवनातील मूलभूत गरजा कोणत्या? म्हणजे अशा गरजा की ज्या गरजांशिवाय मनुष्य जगू शकत नाही अशा गरजा कोणत्या? बरोबर. तर मनुष्याच्या जीवनातील मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा की ज्या गरजांशिवाय मनुष्य जगू शकत नाही. बरं, मनुष्याला आता अन्न वस्त्र आणि निवारा या गरजा आहेत म्हणून मनुष्य राबायचं थांबतो का? नाही. विद्यार्थी दिशेत तू राबतो शिक्षण घेतो कशासाठी? नोकरी मिळावी. बर, आता शिक्षण घेतलं
नोकरी मिळाली म्हणून तो राबायचा थांबतो का? अजिबात नाही. तरीही राब 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 राबतो. कशासाठी? पैशासाठी. पैसा कशासाठी? तर चांगला बंगला बांधण्यासाठी. बर, आता माणसाकडे शिक्षण आहे, नोकरी आहे, बंगला आहे म्हणून तो राबायचा थांबतो का? नाही. तरीही तो राब 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 राबतो. कशासाठी? आता यायला जायला 4 चाकी गाडी पाहिजे. बर, आता शिक्षण आहे, नोकरी आहे, बंगला आहे, गाडी आहे, आता तरी राबायचं थांबलं पाहिजे ना. तरीही मनुष्य राब 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 राबतो. कशासाठी? आता नोकरी आहे, आता छोकरीसाठी. बर, आता शिक्षण आहे, नोकरी आहे, छोकरी आहे, बंगला आहे, गाडी आहे, मग तर राबायचं थांबलं पाहिजे ना. तरीही मनुष्य राब 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 राबतोय. कशासाठी? तर आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या सुखासाठी आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी, त्यांना पैसा साठवून ठेवण्यासाठी. बरं, ज्या मुलाबाळांसाठी तुम्ही आयुष्यभर राबला, ज्या मुलाबाळांसाठी तुम्ही राब राब राबला, कष्ट घेतलं, बंगला बांधला, गाडी घेतली, नोकरी आहे, छोकरी आहे, सगळं आहे, मुलाबाळांसाठी भविष्यासाठी साठवून ठेवलेला बँकेत पैसा आहे. पण तीच मुलंबाळ जर वाईट संगतीला लागली तर काय? तर तुम्ही आयुष्यभर राब राब राबून त्यांच्यासाठी कमवलेला पैसा एका क्षणाला घालवू शकता. त्यामुळं माणसाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण आपल्या मुलाबाळांसाठी पैसा साठवण्यावर भर नव्हे तर आपल्या मुलाबाळांसाठी संस्कार साठवण्यावरती भर दिला पाहिजे. कारण आपल्या जीवनात आपल्याकडे पैसा जास्त आहे म्हणून भूक लागल्यावर भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि प्रॉपर्टी जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही. त्यामुळं आपल्या जीवनात पैशाला एका ठराविक रेषेपर्यंतच महत्व आहे आणि माणसाने ते ठराविक रेषेपर्यंतच महत्व देणं गरजेचं आहे. त्यामुळं मुलाबाळांसाठी पैसा साठवण्यावर नव्हे तर मुलाबाळांसाठी संस्कार साठवण्यावरती माणसाचा भर असला पाहिजे. बरं, आता आपल्याला कळलं की मुलाबाळांसाठी संस्कार असणं गरजेचं आहे. बरं, ते संस्कार त्यांना कसे द्यायचे? तर त्यासाठी आपल्याला संतांची संगत घेणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात काही गोष्टी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात, पण काही गोष्टी ह्या असाव्याच लागतात. उदाहरणार्थ, आता माणसाकडे शिक्षण असलं तरी चालतंय, नसलं तरी चालतंय, अडाणी माणूस सुद्धा जगू शकतो. माणसाकडे राहायला मोठा बंगला असला तरी चालतो, नसला तरी चालतोय. माणसाला यायला जायला मोठी 4 चाकी असली तरी चालते, नसली तरीही चालते की. माणसाचं लग्न झालेलं असलं तरी चालतंय, नसलं तरी चालतंयच की. माणसाच्या लग्नात आपण पत्रिका वाटल्या तरी चालतात, नाही वाटल्या तरी चालतातच की. लग्नाला आपल्या कार्यालय बुक केलं असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. यापुढे जाऊन लग्नाला पाहुणे मंडळी असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नात मामा मामी असले तरी चालतात, नसले तरीही चालतात. लग्नात ब्राह्मण असला तरी चालतो आणि नसलं तरीही लग्न होऊ शकतं. यापुढे जाऊन ऐका, लग्नात आई वडील असले तरी चालतात आणि नसले तरी चालतातच ना. पण लग्नात नवरा नवरी असले तरी चालतात आणि नसले तरी मग त्याला लग्न कसं म्हणणार, नाही का? जसं लग्नात नवरा नवरी असणंच गरजेचं आहे ना, तसं माणसाच्या जीवनात शिक्षण, बंगला, गाडी, पैसा अडका नसला तरी चालतोय, असला तरी चालतोय, पण माणसाच्या जीवनात संस्कार हे असावेच लागतात. आणि ते संस्कार प्राप्त करण्यासाठी आपल्याला संतांची संगत ही धरावीच लागते. बरोबर का? तर संगतीचा परिणाम आपल्या जीवनात कसा होतो बघा. संगतीमुळेच माणूस घडतोही आणि संगतीमुळेच माणूस बिघडतोही. ते वाक्य नाही का, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. वाचणारे कसे वाचतात, आम्ही बी बिघडलो तुम्ही बी बिघडा. पण ते वाक्य आहे कसं, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. अरे पापातला पापी, लुटाऱ्यात दरोडेखोर असणारा वाल्या कोळी ज्या वेळेस महर्षी नारद मुनींच्या सहवासात आला ना, त्यावेळेस त्या वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनी राम जन्मायच्या आधी रामायणाचा प्रस्ताव केला. आणि त्या वाल्या कोळीनं केलेल्या प्रस्तावाप्रमाणे खुद्द प्रभू रामचंद्रांना देखील वागावं लागलं. ही ताकद संगतीमध्ये. ज्या वेळेस एखादा पाण्याचा थेंब एका तापलेल्या तव्यावरती पडतो, त्यावेळेस त्या पाण्याच्या थेंबाचं काय होतं, वाफ. बरोबर आहे. पण त्या पाण्याच्या थेंबाची तापलेल्या तव्यावरती पडल्यानंतर वाफ व्हायच्या अगोदर त्याचं वाटोळं होतं. आता पाण्याच्या थेंबाचं वाटोळं कसं होतं? पाण्याच्या थेंबाचा मुख्य उद्देश काय आहे?
तर एखाद्याची तहान भागवणं. मग ज्या वेळेस एखादा पाण्याचा थेंब एका तापलेल्या तव्यावरती पडतो आणि त्याची वाफ होते, त्यावेळेस तो त्याचं ध्येय साध्य करू शकला का? नाही. त्याची वाफ झाली म्हणजे एखाद्या तहानल्याची तहान त्याने भागवली का? नाही. मग त्या पाण्याच्या थेंबाचं वाटोळं झालं. बर, त्या पाण्याच्या थेंबाचं वाटोळं का बरं झालं? तर तो तापलेल्या तव्यावरती पडला म्हणून त्याच्या जीवनाचं वाटोळं झालं. का? तर त्याने आपली बसायची जागा चुकीची निवडली. जर तोच पाण्याचा थेंब ज्यावेळेस एखाद्या पक्षीच्या तोंडात गेला, त्या पाण्याच्या थेंबाचं वाटोळं होईल का? नाही. पण तो तापलेल्या तव्यावरती पडला, त्याने संगत चुकीची निवडली म्हणून त्याच्या जीवनाचं वाटोळं झालं. ज्या वेळेस तोच पाण्याचा थेंब सकाळ सकाळी एखाद्या फुलाच्या पाकळ्यावरती पडतो, त्यावेळेस तोच पाण्याचा थेंब एखाद्या मोत्यासारखा चकाकतो. तोच पाण्याचा थेंब ज्या वेळेस स्वाती नक्षत्रात एखाद्या शिंपल्याच्या आत पडतो ना, त्यावेळेस त्याच पाण्याच्या थेंबाचा मोती तयार होतो. यापुढे जाऊन ऐका, ज्या वेळेस तोच पाण्याचा थेंब एखाद्या सर्पाच्या मुखात पडतो ना, त्यावेळेस त्याच पाण्याच्या थेंबाचं विष तयार होतं. पाण्याचा थेंब तर तोच आहे, पण परिणाम मात्र वेगवेगळे आहेत. परिणाम का वेगवेगळे आहेत? तर त्या पाण्याच्या थेंबाची संगत वेगवेगळी आहे. अगदी तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. आपल्या जीवनाचं ध्येय, आपल्या जीवनाचं भविष्य हे आपल्या संगतीवरतीच अवलंबून असतं. तो पाण्याचा थेंब एकच आहे, पण त्याचा एकीकडे मोती होतोय आणि दुसरीकडे त्याच पाण्याच्या थेंबाचं विष तयार होतंय. तसं माणसाच्या पण जीवनाचं आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की आपण आपल्या संगतीनं आपल्या जीवनाचा मोती तयार करायचा की आपण आपल्या जीवनाचं विष तयार करायचं. कारण एकदा सुगंध देणारी अगरबत्ती संपली ना, मागे फक्त राखच उरते. पण त्या राखेला परत कधीही सुगंध येत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या राखेचा सुगंध करायचा असेल तर आपल्याला आपल्या जीवनात संगत चांगल्या माणसांशी धरणं गरजेचं आहे. ज्या वेळेस एक गाव असतं आणि त्या गावात असं रस्त्याच्या कडेला एक ताडीचं झाड असतं. मग एक माणूस त्या ताडीच्या झाडाच्या खाली जातो, उभा राहतो आणि एका स्टीलच्या ग्लासामध्ये दूध पित उभा असतो. रस्त्याने येणं जाणारी सगळी माणसं त्या माणसाकडे बघायची आणि निघून जायची. त्या माणसाला माहितीये की तो त्या ताडीच्या झाडाखाली उभा राहून दूध पितोय, पण येणं जाणारी माणसं त्याच्याबद्दल काय विचार करत असतील की तो ताडीच्या झाडाखाली उभा राहून ताडी पितोय. बरं, लोक त्याच्याबद्दल ती अफवा का उठवत असतील? का? तर त्याची उभारायची जागा चुकीची होती. तो माणूस चुकीचा होता का? तो काही चुकीचं करत होता का? तो स्टीलच्या ग्लासामध्ये दूध पित होता, पण लोकांनी काय उठवलं की तो माणूस ताडीच्या झाडाखाली उभा राहून ताडी पितोय. का? तर कारण त्याची संगत चुकीची निवडली. जर दुसऱ्या झाडाखाली उभा असता तर त्याला कोणीच काय म्हणलं नसतं. मग तसंच आपल्या जीवनातही आपण कोणाच्या संगतीत राहतो यावर आपलं जीवन अवलंबून असतं. असंच एक प्रसंग आहे. एक महाराज असतात. आता महाराज म्हटले माळकरी येते. माळकरी म्हणलं की शाकाहारी. मग त्या महाराजांना कोकणामध्ये काही दिवसांसाठी राहायचं असतं. पण आपल्याला माहितीये की कोकणामधले बहुतांश लोक हे मांसाहार करतात. मग त्यांना शुद्ध शाकाहारी घर शोधायचं होतं की जिथं त्यांची राहायची सोय झाली पाहिजे. मग त्या महाराजांच्या ओळखीवरून, त्यांच्या मित्राकडून त्यांच्या एका शुद्ध शाकाहारी माणसाच्या घरी राहण्याची सोय झाली. मग ते महाराज त्या माणसाच्या घरी राहू लागले. ज्या माणसाच्या घरी त्यांची राहायची सोय केली होती ना, तो माणूस शुद्ध शाकाहारी होता आणि अतिशय श्रीमान होता. त्याच्याकडे सोन्या चांदीची बहुतेक खूप दुकानं होती आणि तो खूप श्रीमंत होता. मग महाराज त्याच्याकडे राहू लागले. त्याच्याकडे दररोज जेवण बिवण शाकाहारी महाराजांचं चालू झालं. असाच एक दिवस होता, दुपारची वेळ होती. दुपारच्या वेळी तो माणूस आणि महाराज दोघेजण जेवायला बसले. जेवण करत असताना त्या माणसाने महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कधी हिरा बघितलाय का हो? त्यावेळेस महाराज म्हणाले, हिरा? मी कधीच नाही बघितला हिरा. मग त्या माणसाने पुढे प्रश्न विचारला, तुम्हाला हिरा बघायचाय का? महाराज म्हणाले, तो हिरा मी घेऊ शकतोय की ना घेऊ शकतोय हा पुढचा प्रश्न आहे, पण बघायला कुठे पैसे पडतात, बघायचंय मला हिरा. तो माणूस म्हणला, आपलं जेवण आटोपलं की मी तुम्हाला हिरा दाखवतो. महाराजांनी उत्सुकतेत पटपट पटपट जेवण आटपून घेतलं. जेवण आटोपल्यानंतर ना तो व्यक्ती उठला आणि एक बॅटरी घेतली. महाराजांना प्रश्न पडला, सूर्याचा एवढा लख प्रकाश आहे आणि असल्या सूर्याच्या लख प्रकाशात बॅटरीची काय गरज आहे? महाराजांनी त्या व्यक्तीला प्रश्न केला, का हो, एवढा सूर्याचा तळपता लखलखता प्रकाश आहे आणि या प्रकाशात तुम्ही बॅटरी घेऊन कुठे चाललाय? त्यावेळेस तो व्यक्ती महाराजांना म्हणाला, चला महाराज मी सांगतो. मग तो व्यक्ती त्या महाराजांच्या पाठीत गेला. महाराजांनी त्या व्यक्तीने त्याला एक खोली दाखवली. त्या खोलीला भलं मोठं कुलूप होतं.
महाराजांना वाटलं बहुतेक हिरा या खोलीत असा. त्या व्यक्तीने त्या खोलीचं कुलूप काढलं. कुलूप उघडल्यावर आत पाहताय तर काळोख पूर्ण खोलीत पसरला. मग महाराजांना कळलं की बॅटरी का घेतली. मग त्या बॅटरीच्या मंद प्रकाशात महाराज त्या व्यक्तीच्या मागे चालत होते. मग त्या व्यक्तीनं महाराजांना एका खोलीत नेलं. त्या खोलीच्या कोपऱ्यात एक भलं मोठं कपाट होतं. महाराजांना वाटलं बहुतेक हिरा या कपाटात असावं, पण त्या कपाटालाही भलं मोठं कुलूप. त्या माणसानं चावी घेतली, ते कपाटाचं कुलूप खोललं. कपाट उघडलं, आत काळोख. बॅटरीने ते कपाट दाखवलं. परत त्या कपाटात त्या महाराजांना दिसली एक भली मोठी लाकडी नक्षीदार पेटी. महाराजांना वाटलं बहुतेक हिरा या पेटीत असावा, पण त्याही पेटीला एक भलं मोठं कुलूप. त्या व्यक्तीनं ते कुलूप हे काढलं, पेटी उघडली. महाराज आत बघत होते हिरा आहे का, पण त्यात निघाला भला मोठा पितळाचा डबा. महाराजांना वाटलं बहुतेक या डब्यात हिरा असावा. त्या व्यक्तीने त्या डब्याचं टोपण उघडलं, आत निघाला आणखीन एक चांदीचा डबा. महाराजांना वाटलं डबा चांदीचा आहे, मौल्यवान आहे डबा, म्हणजे हिरा पण यात असेल. त्या चांदीच्या डब्याचं टोपण उघडलं, आत बघतोय तर निघाली चांदीची डबी. महाराजांना वाटलं आकार कमी होत चाललाय ना, डबी बारकी म्हणल्यावर हिरा असेल यात. त्या व्यक्तीने डबी उघडली तर आत निघाली एक जांभळी चिंदी. मग मात्र महाराज संतापले. महाराज म्हणले काय तुम्ही माझी चेष्टा लावली राव, डब्यात चिंध्या दाखवायला घेऊन आलाय. तेवढ्यात त्या व्यक्तीनं त्या चिंधीला बांधलेली एक गाठ सोडली. गाठ सोडताच त्या संपूर्ण काळोख खोलीमध्ये निळसर प्रकाश पसरला. महाराजांनी प्रकाश कशाचा आहे म्हणून मागे वळून पाहिलं तर त्यावेळेस त्यांना एक हरभऱ्याच्या आकाराचा हिरा दिसला. त्या व्यक्तीनं तो हिरा आपल्या 2 बोटांनी उचलून महाराजांच्या हातावर ठेवला. महाराजांचे डोळे तेजस्वी झाले. महाराज त्या हिऱ्याकडे बघतच राहिले. महाराजांनी सहज विचारलं, हा हिरा खरंच खरा आहे का? त्यावेळेस त्या व्यक्तीनं महाराजांना सांगितलं, जर का तुम्हाला संशय वाटत असेल तर घणाचे वार त्या हिऱ्यावर करा. जर घणाच्या वाराने तो हिरा चुरा झाला तर तो हिरा नकली आहे, आणि घराच्या वाराने देखील तो हिरा जसाच्या तसा राहिला तर तो हिरा खरा आहे. मग एवढ्या विश्वासानं सांगितलंय म्हणल्यावर महाराजांना विश्वास पटला. महाराजांनी परत प्रश्न केला, त्या हिऱ्याची किंमत काय? त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं की त्या काळचा खूप दुर्मिळ म्हणजे ब्लू डायमंड नावाचा तो हिरा होता, आणि त्या हिराची त्या काळची किंमत होती 10 लाख. किंमत ऐकता क्षणी महाराजांनी परत तो हिरा त्या व्यक्तीच्या हातात ठेवला. महाराज म्हणाले हरवला तर परत घेऊन द्यायची पण ऐकत नाही. मग त्या व्यक्तीने परत तो हिरा त्या जांभळ्या चिंधीत बांधला. जांभळी चिंधी चांदीच्या डबीत, चांदीची डबी चांदीच्या डब्यात, चांदीचा डबा पितळाच्या डब्यात, पितळाचा डबा पेटीत, पेटी कपाटात, कपाटाला कुलूप, कुलूप खोली, कपाट खोलीत, आणि खोलीला कुलूप. महाराज आणि तो व्यक्ती परत बाहेर आले. मग महाराजांनी त्याला प्रश्न विचारला त्या व्यक्तीला की तुम्ही तर एवढे श्रीमंत आहात, तुमच्याकडे तर एवढा बंदोबस्त आहे, आणि तो हिरा तुमच्या घरात अंगणात असा कुठेही पडला ना तरी कुणाची तो हिरा उचलून न्यायची हिंमत नाही, पण तरी पण तुम्ही त्या हिऱ्याला एवढं 7 पडद्याच्या आत का ठेवले? तर त्यावेळेस त्या व्यक्तीनं त्या महाराजांना दिलेलं उत्तर मिळालं. तो व्यक्ती म्हणाला, हो बरोबर आहे तुमचं, हा हिरा माझ्या अंगणात इतरत्र कुठेतरी पडला तरीही तो हिरा कोणी उचलून घेऊ जाऊ शकत नाही, एवढा बंदोबस्त आमच्या घरी आहे, पण तरीही मी या हिऱ्याला सुरक्षित यासाठी ठेवले की त्या बाहेर या हिऱ्याचा एक शत्रू. महाराजांनी परत प्रश्न केला, हिऱ्याचा शत्रू? कोण आहे हिऱ्याचा शत्रू? त्यावेळेस त्या व्यक्तीनं सांगितलं, ढेकूळ. ढेकूळ समजतो ना? त्या व्यक्तीनं सांगितलं ढेकणात. ते महाराज म्हणायला लागले, ढेकणाचा आणि त्या हिऱ्याचा काय संबंध? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणला की त्या ढेकणाच्या स्पर्शाने ह्या 10 लाखाच्या हिऱ्याचं पाणी होऊ शकतं, एवढी त्या ढेकणाच्या स्पर्शात ताकद आहे, आणि या हिऱ्याचं पाणी होऊ नये म्हणून या हिऱ्याला मी इतका सुरक्षित ठेवू. तो हिरा तर निर्जीव होता, तो व्यक्तीही खूप श्रीमंत होता. समजा झाला एखाद्या ढेकणाचा त्या हिऱ्याला स्पर्श, झालं त्या 10 लाखाच्या हिऱ्याचं पाणी, पण जर आपलं कर्तृत्व चांगलं असेल, आपल्यात कष्ट करण्याची ताकद असेल, जिद्द असेल, तर एक काय असे हजारो हिरे आपण घेऊ शकतो ना, पुन्हा निर्माण करू शकतो. पण आपल्या ह्या अमूल्य हिऱ्याचं काय? आपला हा अमूल्य हिरा म्हणजे परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं हे अमूल्य जीवन, याची आपण पैशात किंमतच करू शकत नाही. तो हिरा निर्जीव होता, तो हिरा 10 लाखाचा होता, त्या हिऱ्याचं पाणी जरी झालं तरी परत आपण तसा हिरा तयार करू शकत होतो. पण या हिऱ्याचं एकदा पाणी झालं, या हिऱ्याचं एकदा राख झाली तर या हिऱ्याला आपण
परत याचा हिरा बनवू शकत नाही. मगाशी सांगितलं ना, सुगंध देणारी अगरबत्ती एकदा संपली ना मागे फक्त राखच उरते, पण त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. तसंच आपल्या जीवाचा एकदा राख झाली ना, त्या राखेचा आपल्याला परत हिरा करणं शक्य नाही. मग आपण किती जपलं पाहिजे आपल्या हिरा? पण आपण जपलं पाहिजे तर आपण जपायचं कसं हा प्रश्न पडतो. आपल्याला माहिती आपला हे अमूल्य हिरा आहे, ह्याला जपायचं कसं? तर त्यासाठी तर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की आपला हिरा म्हणजे आपलं अमूल्य जीवन जपण्यासाठीच आपल्याला संतांची संगत प्राप्त असली पाहिजे. का? तर तिथंच आपल्याला रामनाम ऐकायला मिळते. आता संतांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनाच वाटतं रामराज्य यावं. मग हे रामराज्य नेमकं काय होतं बरं, असा प्रश्न अनेकांना पडतो. तुकाराम महाराज म्हणतात की झाले रामराज्य काय उन्हे अमाशी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी, स्वप्नीही दुःख न देखे डोळा, नामाच्या गजरा भय सुटते कळेकळा. तुकाराम महाराज म्हणतात की रामराज्यामध्ये सर्व प्रजाजन सुखी होती. प्रत्येक प्रजाजन एकमेकांवरती प्रेम करत होता. पाऊस वेळेवर पडत होता, धरणी वेळेवर पीक धरत होती, भरपूर पीक देत होती, गाई म्हशी भरपूर दूध देत होत्या. आणि पापाचा विचार लोक स्वप्नात देखील करत नव्हती. इतकी ताकद रामराज्यात. का ते रामराज्य होतं? तर त्यात प्रभू रामचंद्रांचा वास. प्रभू रामचंद्र कोण? आणि प्रभू रामचंद्राबद्दल ह्या गोष्टी सांगितल्या जातात की रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा भाऊ नाही आणि रामासारखा शत्रू पुन्हा होणे नाही. ज्यावेळेस राजा भरताला कळलं की आपल्या आईमुळे प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागणार, त्यावेळेस राजा भरत आपल्या आईला म्हणत होता की तुझ्यामुळे माझ्या देवासमान असणाऱ्या भावाला वनवास भोगावा लागणार आहे. हे सत्ता संपत्ती सगळं टाकून त्याला वनवासाला जावं लागणार आहे. त्यामुळे आजपासून तू माझी आई नाही आणि मी तुझा मुलगा नाही, असं म्हणून राजा भरत तडकन प्रभू रामचंद्र ज्या दिशेने वनवासाला गेले होते त्या दिशेने गेले. वाटेत प्रभू रामचंद्राची भरताची भेट झाली. भेट झाल्यानंतर ना त्या भरताला स्वतःचे अश्रू अनावर झाले. भरताने स्वतःच्या डोळ्यातली अश्रूंनी त्या प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं की झालं गेलं सगळं विसरा आणि पुन्हा एकदा तुम्ही अयोध्येला येऊन नव्यानं राज्यकारभार सुरू करा. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्या भरताला समजावून सांगितलं की त्यांनी आठवण करून दिली आपण दिलेल्या वचनाची. प्राण जाये पर वचन ना जाये. वचनाची किती ताकद आहे, वचन कसं निभावलं पाहिजे हे आपल्याला या प्रसंगावरून कळतं. प्रभू रामचंद्रांनी भरताला सांगितलं उलट तुम्हीच माघारी अयोध्येला जावा आणि आपल्या अयोध्येचा राज्यकारभार पार पाडा. मग भरताने प्रभू रामचंद्राचे चरण स्पर्श केले. त्यांच्या चरण पादुका स्वतःच्या मस्तकावरती ठेवल्या आणि तसंच घेऊन अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर ना प्रभू रामचंद्राच्या पादुका त्या भरताने राजसिंहासनावरती ठेवल्या आणि स्वतः भगवी वस्त्र परिधान करून 14 वर्ष अयोध्येचा राज्यकारभार पार पाडला. सत्ता संपत्तीसाठी स्वतःच्या भावाचं शीरकलम करणारे, स्वतःच्या बापाला मृत्यू येईपर्यंत काळ कोठडीत ठेवणारे अनेक राजे आणि अनेक बादशाह आपण पाहिले असतील, पण स्वतःच्या भावासाठीच 14 वर्ष वनवास भोगणारा राजा लक्ष्मण आपला आदर्श असला पाहिजे. सत्ता संपत्ती लोवून घेत असताना ती टाकून स्वतः संन्यास स्वीकारणारा राजा भरत आपला आदर्श असला पाहिजे. स्वतःच्या मुलाबाळांना स्वतःच्या डोळ्यात देखत संन्यासाला जाताना पाहण्याऐवजी स्वतः मरण पत्करणारा राजा दशरथ आपला आदर्श असला पाहिजे. आणि आपला आदर्श कोण असला पाहिजे हे जर आजच्या पिढीला कळलं ना तर त्यांच्या जीवनाचं कल्याण होतं. आपल्या सगळ्या हिंदुस्थानाचे आदर्श असणारे प्रभू रामचंद्र काही दिवसांपूर्वीच 500 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर वनवासानंतर अयोध्येमध्ये प्रस्थापित झाले. आता नव्यानं रामराज्य सुरुवात होणार आहे. ज्या वेळेस माझं जे आहे ते माझ्या भावाचं आणि माझ्या भावाचं जे आहे तेही त्याचंच, अशी भावना दोन भावाभावांमध्ये निर्माण होईल ना त्यावेळेस खरं रामायण सुरुवात होईल. आणि ज्या वेळेस माझं जे आहे तेही माझंच आणि माझ्या भावाचं जे आहे तेही माझं, अशी भावना दोन भावाभावांमध्ये निर्माण होईल ना त्यावेळेस महाभारताची सुरुवात होईल. आणि या सध्याच्या पिढीला
महाभारतापेक्षा रामायणाची जास्त गरज आहे. का तर रामराज्यातच रामायण घडलं आणि रामायण घडलं तिथं प्रभू रामचंद्रांचा वास होता आणि आपल्याला रामचंद्रांचं प्रभू रामांचं नाव ऐकणं गरजेचं आहे आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला सध्या रामायणाची जास्त गरज आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रभू रामचंद्रांना 500 वर्षानंतरच्या वनवासानंतर ना अयोध्येमध्ये प्रस्थापित होताना आपण आपल्या डोळ्याने टीव्हीवर का होईना मोबाईलवर का होईना बघितलं. हे ह्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आपल्या जीवनात दुसरी कोणतीच नाही. असाच एक प्रसंग आहे. पंढरपूर पासून 7 कोसावर मंगळवेढा एक गाव आहे. खूप वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे. त्या मंगळवेढा गावामध्ये क्षमा नावाची एक वेश्या राहत होती. त्या वेश्येला एक सुंदर अशी स्त्रीरत्न कन्यारत्न होती. तिचं नाव होतं कान्होपात्रा. त्या वेश्येचा व्यवसाय होता. ती एवढी सुंदर आहे, तिने पण आपल्याला आपल्या व्यवसायात मदत करावी आणि आपल्या म्हातारपणीसाठी पैसा साठवून ठेवावा. पण ती कान्होपात्रा मात्र परमेश्वराची निस्सीम भक्त होती. परंतु ती एका वेश्येची मुलगी आहे म्हणून सगळी लोक तिच्याकडे त्याच दृष्टीने बघत होती. तिला त्या काळचे ब्राह्मण मंदिरात देखील येऊ देत नव्हते. का तर ती एका वेश्येची मुलगी आहे आणि तिच्या स्पर्शाने आपला पांडुरंग परमेश्वर अशुद्ध होईल म्हणून तिला मंदिरात देखील येऊ देत नव्हते. तरीही ती हार मानत नव्हती. ती मंदिराच्या बाहेर उभी राहून परमेश्वराचं भजन कीर्तन ऐकत असायची. एके दिवशी असंच ज्ञानेश्वर महाराज मंगळवेढ्याला आले होते. मंगळवेढ्याला आले असताना एका मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांचं भजन सुरू होतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठावरी ठेवून या. त्या कान्होपात्रेने ते संपूर्ण भजन मंदिराच्या बाहेर उभं राहून ऐकलं. भजन झालं, माऊलींचं दर्शन सुरू झालं. भजन झाल्यानंतर ना ती कान्होपात्रा रांगेत उभी राहिली. तिने माऊलींचं दर्शन घेतलं, माऊलींच्या चरणावरती हात ठेवला आणि माऊलींना प्रश्न केला, माऊली मी तुमचं भजन ऐकलं, खरंच पांडुरंग इतका सुंदर आहे का हो? त्यावेळेस माऊली हसले. माऊली म्हणाले, हो खूप सुंदर आहे पांडुरंग. तिने परत प्रश्न विचारला, माऊली मला सगळी लोक म्हणतात की मी खूप सुंदर आहे, मी खूप तेजस्वी आहे, पण पांडुरंग माझ्यापेक्षा सुंदर आहे का? त्यावेळेस माऊली पुन्हा असले. म्हणले, अगं ज्याने तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला निर्माण केलं तू स्वतः किती सुंदर असेल. असं ऐकताच तिला माऊलींना बघायची, तिला पांडुरंगाला बघायची इच्छा होऊ लागली, उत्सुकता वाढू लागली. ज्ञानेश्वर माऊली तिथून पंढरीला वारकऱ्यांसोबत जाणार होते. तिने विचार केला की आपणही माऊलींसोबत पंढरीला जाऊया. पण जर तिच्या आईला जर ही गोष्ट विचारली, तिची आई पाठवणार होती का? नाही. म्हणून तिने आईला न सांगताच माऊलींसोबत पंढरीला जायचं ठरवलं. वाटेत वारकऱ्यांसोबत भजन करत ती पंढरीच्या दिशेने गेली. पण ज्या वेळेस त्या क्षमा नाईकींना कळलं की आपली एवढी सुंदर स्त्री, आपली एवढी सुंदर मुलगी अशी जर भजन करत फिरली, वारकऱ्यांच्या नादी लागली तर आपल्या व्यवसायाचं काय? म्हातारपणी आपण तिच्याकडे आधाराची काठी म्हणून बघत होतो, तिचं काय? मग तिने त्या काळात एका बादशाला त्या कान्होपात्रेशी विवाह करायचा. पण कान्होपात्रेला ही गोष्ट मान्य नव्हती. पण कान्होपात्रेच्या बदल्यात तो बादशाह तिच्या आईला पैसे द्यायला तयार झाला. मग तिच्या आईने ठरवलं आणि कान्होपात्रेचं लग्न त्या बादशाशी लावून द्यायचं. ती असं भजन करत फिरण्यापेक्षा त्याच्याशी लग्न लावून दिलं तर आपल्याला पैसे मिळतात. मग तिने त्या बादशाला सांगितलं की माझी एवढी सुंदर मुलगी आहे ना, ती तुमच्याच दरबारात शोभून येते. मग बादशाला ही बातमी ऐकताच बादशाने आपले शिपाई पाठवले. सांगितलं, जावा आणि जिथे कुठे ती कान्होपात्रा तुम्हाला भेटेल ना, तिला तिथून उचलून घेऊन तिला पळवू ना. मग शिपाई पण बादशाच्या आदेशावरून त्या कान्होपात्रेचा पाठलाग करत निघाले. त्यावेळेस कान्होपात्रा माऊलींसोबत पंढरीला पोहोचली. पंढरीला पोहोचल्यानंतर रांगेत उभं राहिली दर्शनाच्या. ते शिपाई तिच्या जवळ आले. शिपाई तिला पळवून न्यायचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेस तिला कळलं आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. ती त्यांना म्हणाली, हो मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, फक्त माझी एक इच्छा आहे की मला पांडुरंगाचं दर्शन करू द्या. शिपाई म्हणले, बरं ठीक आहे. शिपाई माघारी गेले, दर्शनाच्या रांगेत गेली. तिचा नंबर आला. तिने पांडुरंगाच्या चरणावरती हात ठेवला. पांडुरंगाला डोळे भरून बघितलं, कारण या आधी तिने कधीच बघितलं नव्हतं. डोळे भरून बघितलं आणि आपला हात लावून चरणाचा स्पर्श करून दर्शन घेतलं. पण त्या कान्होपात्रेचा स्पर्श ज्यावेळेस पांडुरंगाच्या चरणाला झाला त्यावेळेस पांडुरंगाच्या चरणावरती खड्डे पडले. ती कान्होपात्रा तर इतकी तेजस्वी होती, पण तिच्या फक्त स्पर्शाने पांडुरंगाच्या चरणावरती तिची बोटं जशीच्या तशी उमटत असतील तर आपला पांडुरंग किती तेजस्वी आहे हे आपल्याला इथून समजतं.
मग तिने पांडुरंगाच्या चरणाला घट्ट मिठी मारली आणि पांडुरंगाला अंतःकरणापासून हाक मारू लागली, पांडुरंगा आयुष्यभर तुझी सेवा केली रे, पण मला त्यांच्यासोबत जायचं नाही. वेळ आली तर तुझ्या चरणावरती मला मृत्यू दे, तुझ्या चरणावरती मला जीव सोडू दे. तिची अंतःकरणापासून मारलेली ती हाक पांडुरंगाने ऐकली आणि चमत्कार असा झाला की त्या कान्होपात्रेच्या शरीरातून एक तेज बाहेर आले आणि ते तेज पांडुरंगाच्या मूर्तीत जाऊन विलीन झाले. सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. अरे दर्शनाची रांग पुढे का जाईना म्हणून शिपाई बघायला आले तर त्यांना कळलं की ते पांडुरंगाच्या चरणावरती कान्होपात्रेचा जीव सोडला होता. मग ते शिपाई तिथून माघारी निघून गेले. पण त्या काळचे बडवे म्हणजे मंदिरातले पुजारी त्यांना ज्यावेळेस ही गोष्ट कळली की ज्या मुलीचा पांडुरंगाच्या चरणावरती मृत्यू झालाय ना ती मंगळवेड्याची एका वेश्येची मुलगी आहे, त्यावेळेस त्या बडव्यांनी सांगितलं या मुलीला ताबडतोब बाहेर काढा आणि त्या मुलीच्या स्पर्शाने पूर्ण पंढरीचा पांडुरंग अशुद्ध झालेला आहे, त्यामुळे हिला बाहेर काढा आणि अख्खा मंदिर स्वच्छ धुवून द्या. त्या बडव्यांच्या आज्ञेवरून त्या कान्होपात्रेला बाहेर आणलं, तिच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि तिच्या स्पर्शाने पांडुरंग बाटलेला आहे, तिच्या स्पर्शाने पांडुरंग अशुद्ध झाला म्हणून सगळं पांढरी मंदिर धुवून काढलं. पण थोड्याच दिवसानंतर ना खुद्द पांडुरंग तिथल्याच एका बडव्याच्या स्वप्नात गेला आणि त्याला सांगितलं, त्याला आज्ञा केली की ज्या कान्होपात्रेला तुम्ही माझ्या चरणापासून दूर केलंय ना ती माझी खूप निस्सीम भक्त होती, तिच्या भक्तीला मी मोहित झालो होतो, तिच्या भक्तीने मी प्रसन्न झालो होतो, ती माझी खूप प्रिय भक्त होती आणि तुम्ही तिची समाधी माझ्या मंदिरात बांधायची. खुद्द पांडुरंगाच्या आज्ञेवरून त्या कान्होपात्रेची समाधी पांडुरंगाच्या मंदिरात बांधण्यात आली. मग आज आपण ज्यावेळेस दर्शनाला रांगेतून जातो, मधून रांगेतून ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस पांडुरंग आधी आपल्याला त्या कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागतं. इतका अधिकार त्या कान्होपात्रेचा पांडुरंगावरती होता. पांडुरंग असं म्हणलं का ती काही वेश्येची मुलगी होती, अजिबात नाही, तिच्या भक्तीला मोहित झाला आणि तिला एवढा अधिकार दिला. बरं हा अधिकार तिला का प्राप्त झाला तर तिच्या संगतीमुळं. जर ती संतांच्या संगतीतच गेली नसती, तिने संतांचे सुविचार, संतांच्या मुखातून बाहेर पडलेले उच्चार ऐकलेच नसते, रामनाम ऐकायलाच नसतं, ज्ञानोबा माऊलींसोबत पंढरीला आलीच नसती तर तिला पांडुरंगाच्या चरणावरती विलीन होण्याचं सुख मिळालं असतं का? नाही. हे घडलं कशामुळं? संगतीमुळं. म्हणजे संगतीत एवढी ताकद आहे हे आपल्याला या उदाहरणावरून कळतं.